नमस्कार मंडळी. कसं काय, बरं आहे ना व? काय म्हणला? अहो ऐकायला आलं नाही. काय राव, नमस्कार म्हणायला चिंगूसपणा करताय? अहो जरा जोराने म्हणा ना. आता कसं? म्या सदाशिव वर्तोंडकर माझं नाव हाय. नाव जरी वर्तोंडकर असलं तरी मी खालीच मान घालून चालतो. मी लय वैतागलोय बघा. आता तुम्ही म्हणाल का रे बाबा एवढा वैतागलाय, असं काय झालं या? अहो मंडळी, तुम्हाला काय सांगू राव, मी 35 वर्षाचा घोडा झालो या, तरी अजून माझं लगीन जमेना. लगीन झालं नसल्यामुळं कोणी मला जवळ बी बसू देणार राव. जवळ बसलं की मला म्हणतात, अय उठ इथून. एवढा अपमान गाढवाचा बी कोणी केला नसेल राव. माझं असं झालंय राव, अवघड जागेचं दुखणं सहन बी होईना आणि सांगता बी येईना. बरं ते जाऊ दे. तुमच्या बघण्यात हाय का एखादी कुणी मुलगी? कसली पण चालल हो, लय वर्षापासून उपाशी आहे म्या. नाही तसं नाही, मला कुणी हाताने खाऊ घालणार नाही ना, त्या अर्थी म्हणलो मी. तुम्ही वेगळा अर्थ काढू नका राव. मला लगीन करायचंय पण कुणी पोरगीच देना मला. सारी धायरी नर आंबेगाव पालत घातलं, सारा हवेली तालुका पिंजून काढला, पण माझ्यासाठी एक पोरगी मिळाना. शेवटी धारेश्वराला साकडं घातलं. एवढंच काय, त्या बाहेरच्या नदीच्या कानात हळूच सांगितलं, माझं लगीन जमू दे, तुला दररोज बेल वाहीन. आता बघू काय होतंय ते. खरं सांगायचं म्हणलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली म्हणा. ज्याला त्याला वंशाचा दिवाच पाहिजे. काय चाटायचा का तो वंशाचा दिवा? म्हातारपणी आई बापाला बायकोचं ऐकून घराबाहेर काढतात ही पोरं, म्हणून पोरीच बऱ्या. कधी कळायचं तुम्हाला? अहो या वंशाच्या नादात स्त्री भ्रूण हत्या वाढतच चालली बघा. हे थांबलं पाहिजे राव. दाहिरीच्या काकासाहेब चव्हाणांच्या शाळेत मुलं रॅली काढून ओरडू सांगतात, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा म्हणून. मला म्हणायचंय जग चंद्रावर चाललंय आणि आपण वंशाचा दिवाच करत बसलोय. अहो मंडळी, आज असं कोणतं क्षेत्र आहे जिथं मुली माग आहे ती? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया सगळ्या क्षेत्रात काम करतात. एवढंच काय, आपल्या धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेत सुद्धा महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्तच आहे. अरे सदा कुणाशी बोलतेस एवढं? आपल्याला जायचं नव मुलगी बघायला. अरे अजून किती मुली बघशील तू? झालंय ना तुझं लगीन? अरे धोंड्या, मला नाही, तुला बघायचं नव मुलगी. तुम्हाला काल म्हणलं होतंस ना उद्या माझ्या घरी ये, आपल्याला पिंपळगावला मुलगी बघायला जायचंय म्हणून. इसरलास की काय? वय जरा विसरलोच होतो मी. ते काय होतंय माहितीये का, रात्रीला झोपच येत नाही मला, म्हणून असं होतं या. अरे जरा दमाने घे मित्रा, सबर का फल मिठं होतंय असं म्हणतात. अरे दोस्ता, कवर सबर करू, सांग ना तू. बरं चल लवकर, लांब जायचं यायला उशीर होईल. दिवस मावळला की एकतर काही मला दिसत नाही. अहो ऐकताय का साहेब, हा जरा पत्ता सांगताय का? Oh no! नॉनसेन्स, मला वेळ नाहीये. का मारलं हो त्याला? अरे काय नाही, बायकोचा राग काढला त्याच्यावरती. मी म्हणलं मला सकाळी चहा करून दे, तर म्हणाली घ्या हाताने करून. तिला मारू शकत नाही ना, म्हणून त्याला हाणला. काय विचित्र लोक आहेत राव या गावातली. असा पत्ता विचारलं कोणी कुणाला मारतं का? मारायचं होतं तर ह्याला मारायचं. ह्याचं नाव कानपाड्या आहे, मला का मारलं उगीच? ते बघ, ही म्हातारी माणसं जरा बरी दिसतात. जुनं ते सोनं असतं म्हणतात. यांना माहित असत, यांना विचारूयात. काय सांगू तुला, माझी 2 सुना आहे ती, पण एक पण कामाची नाही. दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून असतात. या मोबाईल न तर वैताग आणलाय बघ. आपल्या दमान्यात असलं काय नव्हतं बघ. माझ्या नातवाला चव्हाण शाळेत मिनी KG ला टाकायचे. मागच्या वेळेस काय ऍडमिशन मिळालं नाही, यावर्षी मिळालं असं वाटते. माध्यमिक विद्यालयात तर छान छान उपक्रम असतात. वक्तृत्व स्पर्धा काय, निबंध स्पर्धा काय, चित्रकला स्पर्धा काय. 12 जानेवारीला तर लय मोठा कार्यक्रम असतो. माझ्या नातवासाठी मी तिथंच ऍडमिशन घेणार आहे. वय मी बी ऐकलंय, लय मस्त शाळा आहे ती. मामा, हे हनुमंतराव आंधळे कुठे राहतात माहितीये का तुम्हाला? अरा तुम्ही इथं चाललाय वय? काय काम काढलंय यांच्याकडं? मुलगी बघायला चाललोय त्यांच्याकडं. बरं जावा नशीब काढलंय तुम्ही.
अहो पत्ता तर सांगा. होय 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 सांगतो हा. हे बघा, एक काम करा, असं सरळ पुढे जावा, तिथून उजवीकडे वळा, तिथून थोडं पुढे गेलं की एक चौक लागन, तिथून परत उजवीकडे वळा, थोडं पुढे गेलं की म्हशीचा गोटा लागन, तिथून परत उजवीकडे वळा. तसं सरळ चालत या, म्या भेटल परत मला विचाराल. मी तुम्हाला म्हणन मला माहितच नाही. अहो मामा, माहित नसेल तर नाही म्हणा की राव, असं काय फिरवतंय आम्हाला? अहो थोडं चेष्टा केली, मला मस्करी करायची थोडी सवय आहे. घरी बायको सोबत पण मी हेच करतो, मला दुसरा काय काम धंदाच नाही. या वयात जरा बरं वाटतं. तुम्हाला त्या हनुम्याचं घर पाहिजे ना? हे बघा, सरळ जावा, हिरी मागच्या शेतात बंगला आहे त्याचा. लय उपकार झालं मामा तुमचं. अरे ही तू कुठं हात घालायला लागलाय? होय तिकडे. अहो नमस्कार करतोय मामा. देव करो तुम्हाला देवानं लगेच उचलावा. काय म्हणणार रे तू? म्हातारीची चेष्टा करतो कर. तसं नाही मामा, मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना केली. असं होय, मग ठीक आहे. अरे लका मुरली, आलं बघ एकदाच घर. अरे बंगला तर लय मोठा दिसतोय राव. नशीब काढलं लेका तू, नशीब काढलं. कोण आहे का घरात? मामा, मामी. कोण आहे र? असं दारासमोर वरडत जाऊ नका. भाकर तुकडा काय नाही, पुढे जावा. अरे मुरली, हे तर आपल्याला भिकारीच समजून राहिलंय राव. एवढा मोठा अपमान. जाऊ दे, गरज आपल्यालाच हाय. उपाशी आहे ना म्या. अहो आम्ही भिकारी नाही. हनुमंतराव इथेच राहतात का? अहो मालक, भिकारी नाहीत ती. आपल्या दीपूला बघायला पाहून आलेत वाटते. काय करू, घरात घेऊ का? का मी प्रमाणात आता घर नाकलून देऊ? सांगा लवकर, वेळ नाही माझ्याकडं, लय काम आहे ती. मला पोराचं ऍडमिशन करायचं चव्हाण शाळेत. त्यासनी निळा ड्रम मधलं पाणी पाजून बाहेर बसव. तुम्हाला मालकानं उमऱ्याशीच थांबायला सांगितले. नमस्कार मामा, नमस्कार. अरे तुझा नमस्कार राहू दे बाजूला, पहिलं तू कोण आहे ते सांग. म्या पारूबाईचा लेक सदा. माझी आई म्हणाली माझा मामा आहे तो म्हणजे तुम्ही. मला तुमची पोरगी पसंत करायला पाठवलंय तिनं. बरं बरं असू दे. हा कोण आहे? यो माझा जीवा भावाचा मित्र मुरली. तुझ्यापेक्षा बरा दिसतोय हा. मामा असं करू नका, त्याचं पोट भरून झालं या. आ मंजिर? अहो म्हणजे त्याचं लग्न झालं या. मलाच करायचंय हो लगीन. अरे हो हो हो, असं पिसाळल्यावानी करू नको, नाजूक आहे माझी पोरगी. तेच तर बघायला आलोय, दाखवा ना. चंद्रा, अगं ए चंद्रा, अगं जरा बाहेर ये, पाहुणा आलेत मुलगी बघायला. अरे माकडा, अरे माझी बायको आहे ती. तुला काय सार्वजनिक मालमत्ता वाटली की काय? खुशाल तिच्या खांद्यावर हात टाकतो या. असं होय, म्हणजे माझ्या या होणाऱ्या सासूबाई हायती का? बरंच मेंटेन केलंय तुम्ही. अरे भुसनाळ्या, गप्प बसतोय का जरा? तिला झाडावर चढवू नको. अगं चंद्रे, तुला किती वेळा सांगितलंय असं नट्टा पट्टा करत जाऊ नकोस म्हणून. लोकांचा गैरसंबंध होतो. जावा तिकडं. या म्हाताऱ्याला तर जरा सुद्धा कौतिक नाही बायकोचं. माझं नशीबच फुटकं, असलं म्हातारं भेटलंय मला. अगं असं काय करतीस चंद्रा? तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय आम्या. अगं तू माझी रंबा आहेस. इश्श बाई, आता हे म्हातारं बिरंगात आलेलं दिसतंय. अशी बी दिसतीत
मामी माफ करा मला. तुमच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सौंदर्यानं भारावूनच गेलो होतो मी. मला वाटलं तुम्हीच मुलगी आहे. अरे मग मी काय म्हातारी वाटले काय तुला? अहो मामी चिडू नका, मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे बेन्या, तू काय माझा संसार मोडायला आलायस का? तुला ज्वारीच्या पोत्यात घालून ठेचील बघ. मामा मला ज्वारीच्या पोत्यात ठेचा नाहीतर गॅसवर बसवा, पण मला मुलगी दाखवा हो, उपाशी आहे मी. थांबा बोलवते. दीपिका, अगे दीपिका. पादुकोण? कोण पाजलं म्हणलं रे तू? पाजलं नाही हो मामा, मला असं वाटलं दीपिका पादुकोणला बोलावताय. अहो माझी पोरगी हाय दीपिका, दीपिका आंधळे. बाळा ये बघ बाहेर. आली आली, जरा दम धरा. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का? लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का? डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का? लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का? रात्रीच्या प्याल्याची पेटे पाठी टाका हे लाडक्या. रात्रीच्या प्याल्याची पेटे पाठी टाका हे लाडक्या. मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए, तब जो पोशीदा है उसको ही बघा माझी पोरगी दीपिका. अरे वा मामी, तुमची पोरगी बी लय भारी आहे बघा. मला जमल, आवडली तुमची पोरगी मला. अरे ठोंब्या, तुला आवडली म्हणून काय लगीन करशील माझ्या पोरी बरोबर? अरे तोंड बघितलंयस का आरशात? माझ्या पोरी बरोबर लगीन करायला निघालाय. तुम्ही जरा गप राहा हो, मध्ये मध्ये बोलू नका. मम्मी ह्या दोघांमध्ये मुलगा कोण आहे? हा बघ, हा मुलगा आहे. आवडला का तुला? वाव मम्मी, काय हँडसम मुलगा आहे ग. मी तर प्रेमातच पडले याच्या. मामी मला तुमची पोरगी लय आवडली बघा. मला तुमचा जावई करून घ्या ना. हवं तर म्या घर जावई होईल तुमचा. मला तुमच्या पदरात घ्या. अरे तू काय लहान लेकरू आहे वय तुला पदरात घ्यायला? पदर फाटेल नव तिचा. तुम्ही जरा गप राहा हो. 30 वर्षापासून गपच आहे म्या. परस कडलं पण तुला असं चिरून जावं लागतं या. मामी मामा तुम्ही असं भांडू नका. म्या तुमच्या मुलीला फुलासारखं जपील. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे का? ते पहिलं विचारून घ्या, पुन्हा तक्रार नको. थँक्यू मामी, थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. काय विचारून घ्यायचंय ते विचारून घे. दीपू तुझं नाव काय हाय? मम्मी हा काय बहिरा आहे का ग? 4 वेळेस दीपिका दीपिका म्हणला आणि शेवट म्हणतोय दीपू तुझं नाव काय हाय ग? वा दीपू, काय तुझी आदा आहे बघ. या आदावर मी तर फिदाच झालो. च्या मायला मेरे को तो गाणं बोल के बताना पडेगा. तेरी इसी अदा पे सनम मुझको तो प्यारा हो, तेरी इसी अदा पे सनम मुझको तो प्यारा. अरे तुझं मध्ये मध्ये काय चाललंय रे? नाचायची हाऊस भागून घेतोयस की काय? हे बघा माझ्या काय शर्ती आहेत. मी घरात काम करणार नाही, बाई लावा. स्वयंपाक मला जमत नाही म्हणून दररोज हॉटेल मध्ये जेवायला न्या. मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा. हे बघा मला घरातलं काम होणार नाही. माझे इंस्टाग्रामला भरपूर फॉलोवर आहेत. व्हॉट्सअप मध्ये मी दिवसभर बिझी असते. मला काय म्हणायचं नाही. हे सर्व मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे, नाहीतर 56 पडल्यात लगीन करायला माझ्याशी. जरा ते देणे घेण्याचं बोलूयात का? हा आता कसं मुद्द्यावर आलास? माझ्या मुलीला एक आयफोन, एक 50 इंची टीव्ही,
4 चाकी ऑडी गाडी. ऑडी घेतल्यावर कसं जरा पोरगी गोडीत राहील. बंगला हे सर्व लग्न आधी घेऊन दे आणि 4 तोळे सोनं घाल तिच्या गळ्यात. बाकी काय नको आम्हाला. ते करतो मी, पण आता हुंडा किती देणार ते सांगा. अरे हुंडा देणं घेणं पाप हाय. शासनानं त्याच्यावर बंदी आणली. जेलमध्ये जायचंय का तुला? आता काय करावं राव, एकतर लगीन जमत नाही, एवढी चांगली पोरगी भेटली, पण हुंडा नाही काय नाही म्हणतोय हे म्हातारा. जाऊ दे मरू दे, हुंडा बिंडा नाही मिळाला तरी चालेल, पण मुलगी हातची जायला नको. मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. माझ्या लेकीची काळजी घेसाल ना व? मामी तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला मी हनीमूनला गुवाहाटीला घेऊन जाईल. तिथं सगळं ओके आहे बघा. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, समजा काय ओके मध्ये आहे मामी. तुम्ही काळजी करू नका. तुला कसं माहिती रे गुवाहाटीचं? अहो मामा टीव्हीत बघितलंय म्या. ह्यांना पण सगळं माहित आहे. काय मंडळी माहित आहे ना व तुम्हाला? हंग अशी आता कसं या वर्षी उडून टाकू लग्नाचा भार. सोन्यासारखा जावाई मिळालाय माय मला. गणनायकं गजमुखं घोडेश्वरं सिद्धितं मल्लाळो गुरुरं विनायकमहो चिंतामणी देऊरं. मंडळी आयर बियर आणला असेल तर मला द्या, चंद्राला नका देऊ. अन जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका बरं का. दाबून हाना. नाव घे ग सुनबाई. नुकताच कोहली आलाय सेंचुरी टाकून, नुकताच कोहली आलाय सेंचुरी टाकून, सदाशिवरावांचं नाव घेते 4 गडी राखून. सासूबाई आता तुम्ही घ्या नाव. चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू, चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू, हनुमंतरावांना पाहताच कुत्री लागतात कुंकू. यार बंद करा हे गाणं. मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे का? आणि रात्री 10 नंतर गाणी वाजवायला बंदी आहे. हवलदार धुराच्या नळकांड्या सोडा. अहो साहेब धुराच्या नळकांड्या सोडायला इथं काय आग लागली आहे वय? लग्न आहे वाटतं कोणाचं तर. अहो साहेब लग्न आहे म्हणजे जेवायला पण असेल, जेवून जायचं का? अरे तुझी काय बायको तुला खाऊ घालत नाही का घरी? उपाशी असतोयस का दुसऱ्याच्या लग्नात जेवायला? अहो साहेब अजून याचं लग्नच झालं नाही, हातानच करून खातोय अजून. पोरीच मिळत नाहीत कुठं. आणि किती कचरा केलाय रे इथं. अरे कचरा उचलताय का घालूया का काच्या कमरात लात? स्वच्छतेचं महत्व तुम्हाला कळतंय की नाही? दाहिरीच्या त्या चव्हाण शाळेचा आदर्श घ्या जरा. स्वच्छ सुंदर शाळेच्या उपक्रमात त्यांना कितीतरी पुरस्कार मिळालेत. म्हणून मंडळी तुम्हाला पण सांगतोय, कार्यक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर कोणी कचरा टाकून जाऊ नका.